या दोन संघांमध्ये मॅच फिल्डिंग करते शिवधन इलेव्हन संघ, बॅटिंग करेल एस टायटन्स. एकीकडे कुमार पाटील तर दुसरीकडे रोहन शेलार. मजा येणाऱ्या मॅच मध्ये दोन्ही संघ चांगल्या टच मध्ये आहेत. दोन्ही संघ नुकताच विजय संपादन करून या मॅच पर्यंत पोहोचलेले. तर मजा येणाऱ्या मॅच मध्ये करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज तुषार शिंदे सर यांचा. धन्यवाद. सन्मान्य सतीजी खारीक साहेब आणि विजय सोनी साहेब या दोनही उद्योजक मित्रांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एस टायटन्स संघाचे संघ मालक सन्माननीय अख्तरजी पठाण साहेब यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इथे पहिल्याच बॉलवरती बॅटचं लिडिंग एज तिथे लागलं होतं, परंतु दोन्ही संघ आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. अदरवाईज एका षटकाची पेनल्टी दोन्ही संघांना दिली जाईल. दोन्ही खेळाडू पाठवून द्या. विनंती आहे दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचेत. शिवाज्ञ 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. विनंती आहे. गोलंदाज विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात गोलंदाज विशाल यांनी केली. एका बाजूने रोहन आणि शोएब ही जोडी ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. एस टायटन संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करतायत शिवज्ञ 11 संघ. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि 2 अटेम्प्ट तिथे लागल्यात, परंतु झेल टिपलाय आणि फलंदाज थोडेसे निराश आहेत, परंतु आली आहे विकेट. फलंदाज बाद. च्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये संपूर्ण या स्पर्धेचे प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, आयोजन कमिटी असेल, सर्वांसाठी जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. असे असणारे आमचे बर्थडे बॉय सन्माननीय उद्योजक अभयजी खारीक साहेब यांचं आगमन येथे झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. पुढचा बॉल. बॉल हवेत उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीयेत आणि बॉल जाईल सीमा रेषच्या पलीकडे दूरवरती. हा बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. षटकार आलाय प्रभात यांच्या बॅट मधून. 6 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस देखील आक्रमण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रभात यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. 2 कंजेक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 लॉस ऑफ
बॅकफुटला गेले, बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका खेळतात, जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. फटका आहे कडक आणि चेंडू घेतोय सीमारेषची धडक, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. सेलू प्रीमियर लीग चौकार. करतायत चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळा असं झालंय. पाठीमागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये एक षटक केवळ 2 धावेंचं होतं आणि सेकंड इनिंगमध्ये एक षटक मेडन देखील होतं. परंतु त्याही सामन्यामध्ये हाय स्कोरिंग मुकाबला तुम्हाला पाहायला मिळाला आहे. इथे देखील एका धावेचा प्रयत्न आहे. रूम नव्हता ऑफ स्टंपच्या बाहेर, रूम बनवण्याचा प्रयत्न केला आणि एका धावेची प्राप्ती तिथे देखील केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 19 लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद, बॅटिंगसाठी सोएब आणि प्रभात शेलार ही जोडी मैदानावरती आहे. प्रभात शेलार यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, परंतु शोएब यांना देखील चांगली साथ त्यांची देणं गरजेचं आहे. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. चांगली इनिंग तुम्हाला बिल्ड करावी लागेल. चांगला फटका आहे कव्हर रिजन मध्ये. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. शोएब यांच्या बॅट मधून देखील हा आलाय चौकार. यावेळेस शरीरावरती बॉल आदळला. इथे धाव प्राप्त होणार नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळालाय. कमी गतीने टाकला होता आणि ऑन दी विकेट हा बॉल होता. इथे मात्र डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद तरे आहेत. फलंदाजीसाठी शोएब पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हर रिजन मध्ये. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाकडे होती. 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 लॉस ऑफ द 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रभात शेलार आणि शोएब ही जोडी मैदानावरती आहे. 25 धावा धावफलकावरती. सन्मानजनक धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील उभारावी लागेल. एएस टायटन्स संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवज्ञा 11. इथे आपण पाहतोय लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. हा बॉल चाललाय खूप वेगाने लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडतील आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 29. एका षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 29. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सन्माननीय विलाजी डबरे साहेब यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय विलाजी डबरे साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 29 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल बॅटिंग करणारी टीम अर्थात एएस टायटन्स संघांना. सध्या मात्र मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक.
च्या माध्यमातून आम्हाला मिळालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. बॅकफुटला गेलेत, ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळत आहेत. पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलला रोखतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा अगदी सहज प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय यांना आपण पाहतोय. प्रभास सेलार आणि शोएब ही जोडी मैदानावरती आहेत. 2 धावा प्रभात यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फार एंड गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रभात यांनी, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस झाला बॅटला बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक मेहरबान, तो बल्लेबाज पहिलवान. चौकार आलाय आणि 4 धावा प्राप्त होतील. मदतीने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज अजय यांच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकांची देखील साथ मिळणं गरजेचं आहे. प्रभास सेलार अप्रतिम इनिंग आपल्या संघासाठी खेळतायत. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. इथून मात्र धावा शोधणं गरजेचं आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचतायत, परंतु झेल तिथे ड्रॉप होईल. एका धावेची प्राप्ती झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. प्रत्येक येणारी एक एक धाव महत्वाची आहे आणि ती धाव शोधण्याचा प्रयत्न एस टायटन्स संघ सध्याच्या घडीला मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुढील सामना टॉस आपण करणार आहोत. चैतन्य 11 आणि यश अवेंजर्स या 2 संघांदरम्यान पुढील सामना होईल. सन्माननीय अश्विनजी मसने साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होते. बॉलने सरळ सीमारेषा गाठली आहे. आणखीन एक कडक फटका. चौकार. षटकांचा खेळ पूर्ण झाला. 40 धावा धावफलकावरती. चला गोलंदाजी आणि फलंदाजी करणारी टीम थोडंसं सहकार्य करायचं. यानंतर आणखी एक सामना आपल्याकडे बाकी आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. 10च्या धावगतीनं पहिल्या 4 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती जमवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकामध्ये इथे देखील धावा शोधाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ कधी एका बॉलावर मध्ये 6 धावा बनतात, तर कधी 6 बॉलमध्ये देखील 1 धाव होत नाही. आणि हेच या खेळाचं वैशिष्ट्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असेल जिथे एका बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज असताना षटकार लागून सामना जिंकले गेलेत, परंतु कधी मात्र असंही झालं असेल जिथे 6 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता असताना देखील सामने डिपेंड होताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंगसाठी प्रभात सेलार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 12 मध्ये 25 आतापर्यंत बनवल्यात. 40 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. बॅकफुट वरतीच थांबले आणि बॅकफुट वरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर आडव्या बॅटने प्रहार करतायत. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रभास सेलार यांच्या बॅटमधून प्रभास सेलार ब्रँडेड फटका. षटकार.
43 धावा धावपलकावरती आहेत. प्रभात सेलार अंतिम षटकामध्ये आक्रमण करतायत. पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. फुलटॉस बॉल होता. फायनल क्षेत्रामध्ये केवळ दिशा दिली आहे. पहिल्या बॉलवरती ताकद, या बॉलवरती नजाकत. धावा मिळतील 4. सेलू प्रीमियर लीग चौकार. वरती 50 अप झालाय बॅटिंग करणारी टीम. 50 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रभात सेलार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. समजले का तुले? प्रभात सेलार म्हणतात मले. आणखीन एक चौकार. क्रिकेटचा क्लास आहे प्रभात सेलार यांच्याकडे. 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता देखील आहे आणि सध्याच्या घडीला अप्रतिम बॅटिंग करतायत प्रभात सेलार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 54 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील आक्रमण करतायत. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा बॉल होता. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. त्यांच्यावरती आक्रमण झालंय. ते देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. 60 धावा धावपलकावरती आहेत. आणखीन एक बॉल लोअर फुल टॉस. प्रभात यांचं या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक पूर्ण होत आहे. क्या बात आहे. आणि खेळपट्टीला नमन करतायत प्रभात सेलार. बॅट उंचवायची आहे प्रभात. अप्रतिम इनिंग पाहायला मिळते या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक. या ठिकाणी असणारे प्रभात सेलार यांच्यासाठी अप्रतिम इनिंग पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील फुल टॉस आहे. चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. यावेळेस बॉलला रोखलं जाईल सीमारेषच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एकूण धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 68. 5 षटकांचा खेळ संपलाय परंतु या 68 पैकी जवळपास मला वाटतं 53 धावा प्रभात सेलार यांनी बनवल्यात. 18 बॉलमध्ये 53 धावा बनवल्यात. 5 षटकार आणि 4 चौकार या खेळीमध्ये आपण पाहिलेत. अप्रतिम इनिंग. 68 धावा धावपलकावरती. 69 धावांचं लक्ष असेल. बॅटिंग 53 धावसंख्येची बॅटिंग फार काल आउट ऑफ फॉर्म होता आणि एक अप्रतिम अशी माश त्याला मिळाली. बॅटिंग आवडली असेल प्रभात सेलार यांची तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खेळपट्टीला नमन त्याने केलं. खेळपट्टीचा आदर करणं त्याला माहिती आहे आणि क्रिकेटचं रेस्पेक्ट ठेवत असताना आपल्या करिअर मधील पहिलं अर्धशतक आपल्या शेलूच्या गावाच्या क्रीडांगणावरती प्रभात सेलार याने ठोकलेलं. 18 चेंडूंमध्ये 53 धावा. तर आपण पाहतोय सन्माननीय देवजी बुडासाहेब आणि गणेशजी तरे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द मॅच साठी मला वाटतं थर्मास बॉटल आहेत त्यांचं देखील आगमन इथे होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय देवजी बुडासाहेब आणि गणेशजी तरे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपला विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि पहिल्या डावामध्ये 68 धावा बनल्या गेल्यात. 69 धाव्यांचं लक्ष
या ठिकाणी असेल. 69 इज द टार्गेट. तर त्या धावा बनवल्या जातील की मग रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील सन्माननीय बाबरे सर. धन्यवाद. चला, चैतन्य 11 आणि यश अव्हेंजर्स दोनही संघांचे संघनायक विनंती, आपण टॉससाठी या. रजत मसने बनाम धनंजय मुगने. चला दोन्ही कॅप्टन ताबडतोब आपण टॉस साठी या. सन्माननीय अश्विनजी मसने साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. अश्विनजी आपण या. सन्माननीय अश्विनजी मसने साहेब आपण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. वेलकम सर, आपलं स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. तर हेड आणि टेल. धन्यवाद धन्यवाद. चला सर्व ओम साई मित्रमंडळ, सर्व स्पर्धेचे लाडके सदस्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती आपण उपस्थित व्हायचं आहे. आपले सर्वांचे लाडके दिलदार नेतृत्व, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान, कृतिशील विचारांचा गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख सातत्याने या विभागामध्ये राहिलेले, फार कमी वयामध्ये समाजकारणामध्ये यशाची उंच शिखरे गाठणारे व्यक्तिमत्व आदरणीय अभयदादा खारीक यांचा वाढदिवस आणि तोच आपण साजरा करणार आहोत. चैतन्य 11 हॅलो चेक हॅलो चेक. पहिला बॉल डॉटने सुरुवात केलेली आहे. पंचांना विनंती फक्त 1 मिनिटासाठी आपण मॅच थांबवूयात. एक वाढदिवस महत्वपूर्ण आपण साजरा करणार आहोत. शिवगंगा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर म्हणून केलेली सुरुवात, पेशाने ॲडव्होकेट देखील आहेत, त्यानंतर युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. गोरगरीब जनतेसाठी नेहमीच समाजकारणामध्ये धावणारे हे व्यक्तिमत्व, मित्रांसाठी हे व्यक्तिमत्व, शिवगंगा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर म्हणून त्यांना मिळालेली ओळख, फार कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये समाज क्षेत्रामध्ये यशाची उंच शिखरे गाठणारे व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे आपण पाहतायत मित्रांच्या गळामध्ये ताईत असणारे व्यक्तिमत्व, फार आपण पाहतायत कृतिशील विचारांचे गतिशील नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते अभयदादा खारीक यांचा वाढदिवस आपण या ठिकाणाहून साजरा करत आहोत. शिवगंगा वॉटर सप्लायरचे ओनर म्हणून त्यांना मिळालेली ओळख, पेशाने ॲडव्होकेट, उद्योगपती, फार कमी वयामध्ये समाज क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतणारे नेतृत्व अभयदादा खारीक यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत. ऑन साइडला टर्न करतात, फटका कुमार पाटील यांचा, सीमा पार चौकार. पहिलं षटक, मोठं टार्गेट चेस डाऊन करायचं. बॉल तयार. रोहन शेलार कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ओ लाऊड अपील होती कदाचित. एक्सप्रेशन बरंच काय सांगून जात आहेत रोहन शेलार यांचं. डॉट बॉल
3 बॉलमध्ये 4 धावा. चार धावा पुस्तकावरती लागलेले आहेत. मोठं टार्गेट जरूर आहे. टार्गेट 67 धावा संख्येचा चेस डाऊन करायचा आहे. हो, पुढे येऊन लॉफ्ट करतात. लॉंग ऑफ इन ऍक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतेत आणि पंचांचा इशारा, फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आलेले. चला थोडं फास्ट करा. एक मॅच अजून पेंडिंग आहे. सात धावा पुस्तकावरती. विशाल नवीन फलंदाज. बॅकफुटला जात स्क्वेअर कट खेळतात. डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर. धावा 4 चौकार.
अरुणजी शिंगट्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती या. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. चौकार आला ओव्हर द स्टंप्स. ऑफ करतात, क्रॉस बॅटेड आहे, कॅच ड्रॉप झालेले, चान्स आहे रनआउटची नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो देखील खराब थोडासा आलेला. एक रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 12 या धावसंख्येवर. 67चं टार्गेट चेस डाऊन करायचं होतं. कुमार पाटीलची विकेट स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर आली. प्रभात तयार ओव्हर द स्टंप्स. बॅकफुटला जात पुन्हा एकदा फक्त सेन्सिबली ड्राईव्ह करते. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. डीप कव्हर पॉइंटला सेकंडचा कॉल. दुसऱ्यासाठी रनआउटची संधी निर्माण झालेली. 2 पूर्ण होतात. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. हवेत कळलेत. जेलची शक्यता. खेळाडू थोडेसे दूर राहतात. रोहन कदाचित त्या ठिकाणी. एकच रन या बॉलवरती मिळते. दुसरं षटक पूर्ण तर 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15-18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 मध्ये 54 धावसंख्येची गरज. थँक्यू थँक्यू. चला चला मॅचला स्टार्ट करा. 18 चेंडूंमध्ये 54 इथून बनवायच्यात. अठरा चेंडूंमध्ये 54 इथून मानवायचे. तिसऱ्या षटकामध्ये कृष्ण आलेत बॉलिंग मार्कवर. 18 मध्ये 54. चला फास्ट खेळा प्लीज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून रेडी राहा. 18 मध्ये 54. कृष्ण तयार. पहिला चेंडू लॉंग ऑनला खेळाडू रोहन शेलार पोहोचलेले आहेत. पकडली झेल फलंदाज बाद. अजय सिंग परततात मैदानाच्या बाहेर. 15 ला दुसरा धक्का. धन्यवाद धन्यवाद. चला चला नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर्ड होतात. 4थ्या क्रमांकावरती मनोज आले. 17 मध्ये 54 एकूण आता इथून बनवायच्यात. तिसरा फ्रेश गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला आहे. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 15. हो द स्टम्प्स. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. लीव केलेला चेंडू. वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवर. इक्वेशन 17 मध्ये 53. सतरा चेंडूंमध्ये 53चं इक्वेशन शिल्लक आहे. म्हणजे जवळपास 17 मध्ये 10 षटकार डोकायचे. फुलटॉस पहिला आलेला. हवेत खेळतात क्षेत्ररक्षक. त्यांना बीट करून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार.
करायच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 22 वरती. 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 16 मध्ये 47 इक्वेशन आता बाकी राहत आहे. ऑन साइडला टर्न करतात. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज होते. पहिली वेगानं कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न करत नाहीयेत. एक रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती 23 वरती. इक्वेशन 15 मध्ये 46 आता शिल्लक आहे. 15 मध्ये 46 इथून बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून आलेले आहेत. फुल टॉस स्वीप करत होते. लेग स्टिक चेंडू मिस करतो एक्झॅक्टली. वाईड बॉलला पंचांचा इशारा. एक्स्ट्रा मिळते. टीमची टोटल ही जाऊन पोहोचते ती 24 वर. 15 मध्ये 45. 45 फ्रॉम 15. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज. 15 मध्ये विजयासाठी 45 करायचे. कृष्णा बॉलिंग करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर द स्टंप्स स्वीप करण्याचा प्रयत्न. एसटी वाकवलेली आहे कृष्णानं. लेग स्टिक वरती बरोबर चेंडू आदळतोय. फलंदाज बाद. 24 ला तिसरा धक्का. वेगवान टाकलेला आणखीन एक डॉट बॉल. कृष्णा तयार. ओव्हर द स्टंप्स. साइड आर्म बॉलिंग आहे. क्रॉस बॅटेड फटका. सरळ मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. 3 ओव्हरचा डाव इथून अटपला. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 12 बॉल मध्ये विजयासाठी 39 धावसंख्येची गरज. थोडासा आउट स्विंगर. एक सिंगल या बॉलवरती. 11 मध्ये 38. अकरा मध्ये 38 इक्वेशन. स्ट्रायकिंग एंडला मनोज. वाईट बॉल पंचांचा इशारा. जवळून पाहिल्याच्या नंतर समजतं की फिंगर थोडेसे रोल करतात प्रभात. टप्पा पडल्याच्या नंतर किंचिसा चेंडू वळण घेतो. शरीरापासून दूर निघतो. 11 मध्ये आता 37. स्ट्रायकिंग एंडला जीवन आहे.
टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेतो. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन डीप मध्ये खेळाडू आहेत त्या ठिकाणी पोहोचतात. सेकंडचा कॉल दुसऱ्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण तर होत आहेत. येस पंच चेक करण्यासाठी रेफर करतात. बॅकफुटला जात शॉर्ट थर्ड मॅन मध्ये पहिला स्लिप मध्ये आलेला चेंडू 1 रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावफलक ऍड होते. 35-9 मध्ये आता 34 इक्वेशन. 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 34. SPL चा आनंद तुम्ही घेतात. शेवटची मॅच आपल्याला काही करून आज कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यासाठी चालू असलेला प्रयास. 9 चेंडूंमध्ये आता 34 करायच्यात. 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हरला कळत असताना डीप कव्हर पॉइंटला झेल पकडण्यात आलेले कृष्णा होते कदाचित त्या ठिकाणी. फलंदाज पाहत दे 34 इक्वेशन 34 फ्रॉम इट. लॉफ करतात एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये जवळपास प्रोटेक्शन नाहीये. कॉल आहे सेकंडचा. निघाले दोन्ही फलंदाज. थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. तत्पूर्वी 2 या ठिकाणी पूर्ण होतात. 2च्या मदतीनं टोटल पुढे जात असताना 37 आता 7 मध्ये 32. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. शेवटचा अंतिम चेंडू प्रभातचा. अर्धशतक ठोकलेले प्रभातनं SPL 9व्या पर्वामध्ये. लॉफ करता टॉप एज पोहोचलेत. विकेट किपर डाऊन द बॉल पकडली झेल. फलंदाज बाद. 37 ला 5वा धक्का बसलेला. आता 6 चेंडूंमध्ये 32. ॲज अ बॉलर 5 मध्ये आता 32 इक्वेशन आता बाकी राहत आहे. 67चं धाव संख्येचं चेस डाऊन करणं गरजेचं होतं. 5 चेंडूमध्ये 32. 32 फ्रॉम 5.
चांगला चेंडू आता देखील शरीरापासून दूर ठेवतात. चांगल्या लाईन वरती पिच करत असताना आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल 32. सामना जवळपास दूर निघून चाललेला शिवज्ञ 11 टीमचा. फुलटॉस सुद्धा मिस केलेला. आणखीन एक डॉट चेंडू. 1 मोर डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल. नेक्स्ट मॅच मध्ये चैतन्य 11 हा संघ फिल्डिंग मध्ये इन ऍक्शन. ओव्हर द स्टम्प्स. क्रॉस बॅटेड खेळतात. फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतात. गिरीश दरे यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. एक उत्तम गुणसंख्या लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. एक चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की यावं आपण स्टेजवरती. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. गिरीश का कारण सुनेगा. 2 बॉल बाकी आहेत. चला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. गिरीश का गाणं सुनेगा. चांगला चेंडू टाकलेला. शेवटचा आतापर्यंत आता बॉल बाकी राहतोय. भरपूर दूर राहिलेला सामना. नेक्स्ट मॅच रजत मसने हा संघ यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला फिल्डिंग करताना दिसून येईल. व्हाईट बॉल. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी राहतोय. पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग. 18 चेंडूंमध्ये 53 नॉट आउट बनवल्या प्रभातनं. बॉलिंग करत असताना 2 षटकांचा स्पेल. ॲज अ कॅप्टन पहिलं षटक फेकलं रोहन शेलार यानं. 67 धावा डिफेंड करत असताना. अंतिम चेंडू तो देखील चांगला पडलेला. सामना इथून जिंकलेला एएस टायटन्स या टीमना अभिनंदन. टीम एएस टायटन्स आडलक टीम शिवज्ञ 11. आणि ताबडतोब आम्ही चैतन्य 11 संघाला विनंती करत आहोत की आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. चला रजत मसने अँड कंपनी आपण लगेचच फिल्डिंग साठी जायचंय. आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची याची नोंद घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 18 चेंडूंमध्ये 53 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग करणारे प्रभात सेलाडर त्या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच.